एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक मोठं रुग्णालय होतं, एक मोठा दवाखाना होता। त्या ठिकाणी अनेक पेशंट, अनेक रुग्ण त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये येत होते। मग त्याच पद्धतीने या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती, दिसायला सुंदर होती आणि तिचे नातेवाईक सुद्धा याच दवाखान्यामध्ये ॲडमिट होते। या दवाखान्यामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं। मग त्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांची पाहणी करण्यासाठी ती तरुणी सुद्धा त्या दवाखान्यामध्ये जायची आणि काही वेळ दवाखान्यामध्येच घालवायची। मग ज्या पद्धतीने या ठिकाणी अजूनही काही पेशंट होते, रुग्ण होते, त्यांची काळजी करण्यासाठी त्यांच्यासोबत आलेले नातेवाईक होते। त्या नातेवाईकापैकी एका तरुणाचा नातेवाईक सुद्धा या दवाखान्यामध्ये ॲडमिट होता आणि तो जो तरुण होता तो आता या तरुणीकडे बघू लागला। म्हणजे दवाखान्यामध्ये दोघांचेही पेशंट, जवळचे नातेवाईक ॲडमिट होते, दुःखाचं वातावरण होतं। पण मात्र या तरुणामध्ये आणि त्या तरुणीमध्ये एक सुखद वातावरण निर्माण होऊ लागलं। या दोघांचं एकमेकांसोबत बोलणं वाढू लागलं आणि बोलणं वाढल्यानंतर या दोघांना एकमेकांप्रती प्रेमसुद्धा निर्माण झालं। म्हणजे यांचं प्रेम दवाखान्यामध्ये तयार झालं आणि बेडरूमपर्यंत जाऊन पोहोचलं। अनेक वेळा ते लॉजवर सुद्धा गेले आणि नको ते कृत्य केलं। पण मात्र यामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे अगदी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। दवाखान्यामध्ये सुरू झालेल्या प्रेमाच्या गोष्टीची सुरुवात ही पोलीस स्टेशनमध्ये समाप्त होते आणि पोलीस त्या आरोपीवर कठोर कारवाई करतात। आता ही जी संपूर्ण प्रकरण आहे, संपूर्ण घटना आहे, या गोष्टीला सुरुवात होते डिसेंबर 2020 मध्ये। डिसेंबर 2020 मध्ये या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते दुसरं तिसरं बाहेरचं कुठलचं नसून आपल्याच महाराष्ट्रामधील नागपूरचं आहे। नागपूरमधील जे गणेशपेठ पोलीस स्टेशन आहे त्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि याच परिसरामध्ये असणारा एक दवाखाना आहे, रुग्णालय आहे। आणि या दवाखान्यामध्ये डिसेंबर 2022 मध्ये एका तरुणीच्या 30 वर्षीय तरुणीचे नातेवाईक ॲडमिट होते, दाखल होते। त्यांना या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं होतं। आता इतरही नातेवाईक त्या ठिकाणी, इतरांचेही नातेवाईक त्या ठिकाणी ॲडमिट असल्यामुळं त्यांची काळजी करण्यासाठी सुद्धा काही जण तिथं आले होते आणि अशाच पद्धतीने एक प्रतीक नावाचा तरुण त्या ठिकाणी आलेला होता, रुग्णालयामध्ये राहत होता। मग त्या ठिकाणी ही तरुणी आणि तो प्रतीक एकमेकांच्या संपर्कात आले, दोघांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं। मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर एकमेकांना दिले, फोनवर बोलू लागले। पण मात्र आता ते दवाखान्यामध्ये भेटत नसून इतर ठिकाणी भेटायचे। आता यांचं प्रेम एवढं मोठ्या प्रमाणात जुळून आलं की यांनी बाहेर जाऊन सुद्धा भेटायचं ठरवलं आणि तो जो आरोपी प्रतीक नावाचा व्यक्ती आहे त्यानं त्या तरुणीला वेगवेगळे प्रकारचे आश्वासनं दिले, तिच्यासोबत लग्न करतो असं सुद्धा तिला सांगितलं आणि लग्नाचं आश्वासन देऊन तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेलं, लॉजवर नेलं, तिच्यावर जबरदस्ती केली, तिच्यासोबत नको ते कृत्य केलं। अशा वेळा अशा पद्धतीनं त्यानं अनेक वेळा तिच्यासोबत केलेलं असतानाच त्या तरुणीचं वय वाढत होतं, 30 वर्ष पूर्ण झालेलं होतं आणि मग तिनं आता त्याच्याकडं लग्नाची मागणी सुद्धा केली की आपण आता लग्न करायला पाहिजे, घरच्यांना सांगायला पाहिजे। पण मात्र जेव्हा त्या तरुणीनं त्या तरुणाकडं लग्नाचा आग्रह केला तेव्हा मात्र त्या तरुणाने तिला जोरदार विरोध केला आणि सांगितलं मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही म्हणली। मग त्या तरुणीनं तिच्या घरच्यांच्या सहमतीनं, घरचे आता दबाव टाकतायत, लग्न कर म्हणतायत म्हणून घरच्यांच्या सहमतीनं लग्न करायचं ठरवलं। आता घरच्याच्या सहमतीनं मी लग्न करते असं तिनं सरळ सरळ त्या प्रियकराला सांगितलं। पण मात्र त्या प्रियकराने तिला धमकी दिली की मी आत्महत्या करीन तू जर लग्न केलं तर, असं सांगून त्यानं पुन्हा तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा प्रयत्न केला। पण मात्र त्या तरुणीने सांगितलं की आता तू फक्त आश्वासनं देतोय, लग्न करत नाही, म्हणून आता मी माझ्या घरच्यांचंच ऐकणार आहे आणि त्यांच्याच मर्जीनं सगळं काही करणार आहे। असं म्हणल्यावर त्या तरुणाने तिला धमकी दिली की मी तुझं लग्न होऊ देणार नाही आणि तसं करण्याचा प्रयत्न केला तर मग मी असं करीन, तसं करीन, फोटो व्हायरल करीन, व्हिडिओ व्हायरल करीन, अशी धमकी त्या तरुणीला दिली। आता हा धड तिच्यासोबत लग्न करत नव्हता आणि दुसऱ्या कोणाला सुद्धा करू देत नव्हता। म्हणून त्या तरुणीनं आता काय करावं,
काय नाही हे तिला सुचत नव्हतं, पण तिनं तात्काळ जवळचं जे गणेशपेठ पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन गाठलं आणि तो जो आरोपी प्रतीक नावाचा प्रियकर आहे याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली, त्या आरोपी प्रियकराला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत, कशा पद्धतीनं काय घडत आहे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येत आहे. एकंदरीत हे जे प्रमाण वाढत चाललं आहे, महिला, मुली, तरुणी यांच्यावर कोणी नोकरीचं आमिष देतं आहे, लग्नाचं देतं आहे, पैशाचं देतं आहे आणि अशा पद्धतीनं करतं आहे. यामध्ये नेमकी चूक कोणाची असते, कोण कोणाला जबाबदार असतं, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.